विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी आणि 7वीचा फॉर्म ऑनलाईन भरत असताना आपल्याला काही सूचना महत्त्वपूर्ण आहेत. तर त्या ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतच्या सूचना आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. आता सर्वसाधारण सूचना याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला काही सूचना सांगितलेल्या आहेत. तर शाळा नोंदणी प्रपत्र भरल्यानंतर आपणास विद्यार्थ्याचे ऑनलाईन आवेदनपत्र उपलब्ध होतील. आपल्याला इयत्ता 1ली ते 4थीची ज्या शाळा आहेत त्या शाळांनी अजूनपर्यंत त्यांचं रजिस्ट्रेशन पूर्ण केलेलं नसणार आहे, कारण की त्यांचं जे रजिस्ट्रेशन आहे ते पूर्ण करण्यासाठी एक फॉर्म असतो आणि तो फॉर्म कशा पद्धतीने अपलोड करायचं हे देखील तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. शेवटी तुम्हाला तो फॉर्म कसा डाउनलोड करायचा आणि त्याच्यावर आपल्या शाळेची माहिती भरून तो कसा अपलोड करायचा हे देखील त्या ठिकाणी सांगणार आहे. त्या अगोदर तुम्ही सर्वसाधारण सूचना आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत. लॉग इन केल्यानंतर शाळा म्हणजे त्या ठिकाणी मुख्याध्यापकाचा जो तुम्ही मोबाईल नंबर देणार आहोत त्याच्यावरती तुम्हाला लॉग इन ID आणि पासवर्ड येणार आहे. मग तुम्हाला त्या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर डॅशबोर्डवर डाव्या बाजूस असलेल्या स्टँडर्ड 4th या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर आपण रजिस्ट्रेशन व फी पेमेंट हे 2 पर्याय दिसतील. रजिस्ट्रेशन बटनावर क्लिक केल्यानंतर आपण ऑनलाईन आवेदनपत्र उपलब्ध होतील. आता विद्यार्थी आवेदनपत्र क्रमांक, प्रत्येक आवेदनपत्रात स्वतंत्ररित्या विद्यार्थी आवेदन क्रमांक सिस्टीममध्ये जनरेट होईल. आता फोटो आता प्रत्येक विद्यार्थ्याचा फोटो व स्वाक्षरी ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्याचा तुम्हाला फोटो आणि स्वाक्षरी हे या ठिकाणी तयार ठेवणं गरजेचं आहे. आणि कारण की ते ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, अपलोड करायचं आहे. त्याच्यामुळे हे विद्यार्थ्याचा फोटो आणि स्वाक्षरी हे महत्त्वाचं आहे. ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यापूर्वी विद्यार्थ्याचा फोटो आणि स्वाक्षरी एकत्रित स्कॅन करून जतन करून ठेवावेत. म्हणजे विद्यार्थ्याचा फोटोवरती आणि त्याच्या खाली त्याची स्वाक्षरी त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. विद्यार्थ्याचा फोटो व स्वाक्षरी अपलोड करण्याची कार्यपद्धती 8.5 सेमी गुणिले 4.5 सेमी आकाराच्या पांढऱ्या कागदावर रंगीत फोटो चिकटून त्याखाली काळ्या शाईच्या पेनाने स्पष्ट स्वाक्षरी करावे आणि सदरचा फोटो व स्वाक्षरी स्कॅन करावी. म्हणजे फोटो अपलोड करण्याची पद्धत किंवा कशा पद्धतीने आपण विद्यार्थ्याचा फोटो त्या ठिकाणी पांढऱ्या कागदावरती काय करायचं आहे, विद्यार्थ्याचा रंगीत फोटो आणि त्याच्या खाली चिकटून सही करायची आहे. फोटो आणि स्वाक्षरी JPG किंवा JPEG किंवा PNG या फॉर्मॅटमध्ये सेव्ह करावा. म्हणजे त्या ठिकाणी फोटो आणि स्वाक्षरी PDF स्वरूपात सेव्ह करायची नाही, तर तुम्हाला काय JPG स्वरूपात किंवा PNG स्वरूपात त्या ठिकाणी सेव्ह करायची आहे. फोटो आणि स्वाक्षरीच्या फाईलची साईज 100 KB पेक्षा जास्त नसावी. हे खूप महत्त्वाचं आहे. फोटो आणि स्वाक्षरीची फाईल आहे त्या फाईलची साईज 100 KB पेक्षा जास्त नसावी. त्यानंतर विद्यार्थ्याचं नाव, आडनाव इंग्रजी कॅपिटल लेटर्समध्ये टाईप करा. आडनाव आपल्याला कसं टाईप करायचं आहे विद्यार्थ्याचं, तर इंग्रजी कॅपिटल लेटरमध्ये टाईप करायचं आहे. प्रथम नाव इंग्रजी कॅपिटल लेटर्समध्ये टाईप करा. वडिलांचे नाव, फादर्स नेम इंग्रजी कॅपिटल्स लेटर्समध्ये, आईचं नाव देखील कॅपिटल्स लेटरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, टाईप करायचं आहे. इंग्रजी कॅपिटल लेटरशिवाय इतर कोणतीही लिपी म्हणजे देवनागरी किंवा मराठी, हिंदी वापरू नये. म्हणजेच या ठिकाणी महत्त्वपूर्ण तुम्हाला सांगितलंय की लिपी तुम्हाला देवनागरी लिपी, मराठी किंवा इंग्रजी वापरायची नाही. तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला त्या ठिकाणी इंग्रजीमध्ये संपूर्ण फॉर्म फिल करायचा आहे. इतर कोणतीही मराठी लिपीमध्ये तुम्हाला काय करायचं नाही, फॉर्म भरायचा नाही. लिंग, त्यानंतर मेल फिमेल यापैकी अचूक पर्याय निवडा. त्यानंतर पुढे आहे दिव्यांग आहे का, आर यू डिफरन्सली अलाइड. या ठिकाणी दिव्यांग असेल तर यस करा, नाही तर नो या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. पर्याय निवडल्यानंतर लेखनिक आवश्यक आहे का. दिव्यांग जर तुम्ही यस निवडला तर त्या ठिकाणी पर्याय येणार आहे तुम्हाला लेखनिक आवश्यक आहे का. डू यू नीड अ रायटर फ्रॉम एक्झाम असा प्रश्न स्क्रीनवर उपलब्ध होईल. लेखनिक हवा असल्यास तर यस निवडा, नको असल्यास नो निवडा. लेखनिकास आपल्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी यांची परीक्षेपूर्वी किमान 8 दिवस अगोदर मान्यता घ्यावी लागणार आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी दिव्यांग असणार नसेल तर नो पर्याय निवडला तर तुम्हाला त्या ठिकाणी लेखनिकाचा पर्याय येणार नाही. जन्मदिनांक काय सांगितलंय, डेट ऑफ बर्थ. शाळेच्या जनरल रजिस्टर, दाखला क्रीज रजिस्टरामधील रेकॉर्डप्रमाणे डेट, मंथ आणि इयर या स्वरूपात संबंधित रकान्यात विद्यार्थ्याची जन्मतारीख नोंदवा. त्यानंतर ड्रॉप डाऊन लिस्टमधून दिवस, महिना, वर्ष निवडा आणि विद्यार्थ्याची जन्मतारीख अचूक त्या ठिकाणी निवडायची आहे. आता कमाल वयोमर्यादामध्ये काय सांगितलंय, तर विद्यार्थ्याचे वय परीक्षेत बसण्याच्या
कमाल विहित वयोमर्यादेपेक्षा जास्त असल्यास स्क्रीनवर विद्यार्थ्याचे वय विहित कालमर्यादेपेक्षा जास्त आहे तरी विद्यार्थ्यास परीक्षेस प्रविष्ट होता येईल, परंतु त्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही असा संदेश येईल. पहा आता त्या ठिकाणी जर विद्यार्थी कमाल वयोमर्यादेपेक्षा जास्त असेल तर त्या पद्धतीचं मेसेज येईल, नाही तर येणार नाही. विहित कमाल वयोमर्यादेपेक्षा अधिक वय असलेल्या विद्यार्थ्यांना आवेदनपत्र भरता येईल, तसेच परीक्षेस प्रविष्ट होता येईल. मात्र अशा विद्यार्थ्यांना परीक्षेत कट ऑफ इतके अथवा कट ऑफ पेक्षा जास्त अधिक शेकडा गुण मिळाले तरी त्याला शिष्यवृत्ती अर्थधारक घोषित केले जाणार नाही, याची नोंद घ्यावी. पहा म्हणजे जर विद्यार्थ्याचं वय जास्त असेल तर त्याला परीक्षेत बसता येईल, परंतु तो मेरिटमध्ये आला तर त्याला त्या ठिकाणी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांमध्ये घोषित केलं जाणार नाही. आता 8वं सांगितलंय महाराष्ट्राचा रहिवासी आहे का, येस नो या अचूक पर्यायावरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. त्यानंतर आधार कार्ड क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक, विद्यार्थ्यास आधार कार्ड मिळाले असल्यास त्यावरील 12 अंकी आधार कार्ड क्रमांक टाईप करायचा आहे. विद्यार्थ्यास आधार कार्ड मिळाले नसल्यास आधार नोंदणी रिसीटवरील 14 अंकी आधार एनरोलमेंट क्रमांक टाईप करायचा आहे. जर आधार क्रमांक नसेल तर आधार नोंदणी केल्याचा जो 14 अंकी एनरोलमेंट नंबर आहे तो त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. विद्यार्थ्याचे आवेदनपत्र भरण्यासाठी आधार कार्ड क्रमांक किंवा आधार एनरोलमेंट क्रमांक असणे अनिवार्य आहे. हे देखील खूप महत्त्वाचं आहे की त्या ठिकाणी आधार कार्ड क्रमांक किंवा एनरोलमेंट नंबर असणं अनिवार्य आहे. पहा त्यानंतर पुढे आहे आरक्षण प्रवर्ग. शाळेच्या जनरल रजिस्टर दाखलाखीच रजिस्टरामधील नोंदणीप्रमाणे जातीनुसार विद्यार्थ्याच्या आरक्षणाचा प्रवर्ग ड्रॉपडाऊन लिस्टमधून अचूक निवडायचा आहे. पहा खुला असेल तर त्या ठिकाणी खुला, अनुसूचित जातीचा असेल तर त्या पद्धतीने विद्यार्थ्याची निवड तुम्हाला करायची आहे. आता या ठिकाणी आरक्षण प्रवर्ग निवडल्यानंतर विशेष सूचना आपल्याला सांगितलंय, महाराष्ट्र शासनाचा अभ्यासक्रम राबवणाऱ्या MSCRT शाळेतील SC ST VJA NTB NTC NTD या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कामध्ये सवलत देण्यात आली असून ही सवलत CBSE ICSE व इतर अभ्यासक्रमाच्या शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लागू नाही. म्हणजे ज्या शाळेमध्ये MSCRT म्हणजे महाराष्ट्र शासनाचा अभ्यासक्रम राबवला जातो त्यातील SC ST VJA NTB NTC आणि NTD या जे मागास प्रवर्गातील विद्यार्थी आहेत त्यांना परीक्षा शुल्कामध्ये सवलत देण्यात आलेली आहे. त्यानंतर कोणताही अभ्यासक्रम राबवणाऱ्या शाळेतील उर्वरित SBC OBC ओपन या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क पूर्ण भरावे लागेल. हे देखील महत्त्वाचं आहे. चुकीचं आरक्षण प्रवर्ग नोंदवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकाची राहील. अशा मुख्याध्यापकाविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्थापित करण्याची शिफारस करण्यात येईल. पहा आरक्षण प्रवर्ग आपल्याला व्यवस्थित निवडायचा आहे. त्यानंतर महाराष्ट्र शासनाचा अभ्यासक्रम राबवणाऱ्या शाळेतील मागासवर्गीय SC ST VJA NTB NTC NTD या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा H आणि I शिष्यवृत्ती संचासाठी गुणवत्तेनुसार विचार केला जातो, म्हणून आरक्षण प्रवर्ग अचूक नोंदवणे आवश्यक आहे. पहा H आणि I शिष्यवृत्ती संचासाठी याचा आरक्षणाचा त्या ठिकाणी उपयोग केला जातो, विचार केला जातो, म्हणून आरक्षण प्रवर्ग अचूक नोंदवणं आवश्यक आहे. परीक्षेचे माध्यम तर शाळा माहिती प्रपत्र भरतेवेळी निवडलेली माध्यमे ऑनलाईन आवेदनपत्रात उपलब्ध होतील. उपलब्ध असलेल्या माध्यमापैकी विद्यार्थी ज्या माध्यमात परीक्षेस प्रविष्ट होणार आहे ते माध्यम निवडा. सेमी इंग्रजी माध्यम निवडल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळेस पेपर 1 मधील गणित व या विषयाची व पेपर 2 मधील बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची प्रश्नपत्रिका मूळ माध्यम आणि इंग्रजी माध्यम अशा दोन्ही माध्यमातून मिळेल व त्यानुसार गुणदान करण्यात येईल. त्यानंतर विद्यार्थी शिकत असलेला अभ्यासक्रम शाळा माहिती प्रपत्र भरतेवेळी शाळेचा जो अभ्यासक्रम निवडला होता ते अभ्यासक्रम स्क्रीनवर उपलब्ध होईल. त्यापैकी विद्यार्थी सध्या शाळेत शिकत असलेला अभ्यासक्रम अचूकपणे निवडा. विशेष सूचना या ठिकाणी दिलेली आहे. महाराष्ट्र शासनाचा अभ्यासक्रम म्हणजे MSCRT शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा गुणवत्तेनुसार शिष्यवृत्तीसाठी विचार केला जातो. पहा चुकीचा अभ्यासक्रम नोंदवल्यामुळे विद्यार्थ्याची शिष्यवृत्तीस अपात्र ठरल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकाची राहील. अशा मुख्याध्यापकाविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्याची शिफारस करण्यात येईल. आता वडिलांचे पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयेपेक्षा कमी किंवा जास्त यापैकी अचूक पर्याय निवडा. संबंधित विद्यार्थ्याकडे उत्पन्नाचे प्रमाणपत्र नसल्यास वार्षिक उत्पन्न रुपये 1 लाख पेक्षा कमी हा पर्याय निवडू नये. संबंधित विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख पेक्षा कमी असल्यास सक्षम अधिकाऱ्याचे तलाठी तहसीलदार प्रांताधिकारी प्रमाणपत्र संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्याच्या स्तरावरून तपासणी करणे बंधनकारक असून सदर प्रमाणपत्र आपल्या दप्तरी जतन करून ठेवावे व
परीक्षेने मागणी केल्यास उपलब्ध करून द्यावे. परिषदेने मागणी केल्यास उपलब्ध करून द्यावे म्हणजे त्या ठिकाणी पालकांचं जे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे त्याचं सक्षम अधिकारी म्हणजे तलाठी असेल, तहसीलदार असेल, प्रांत अधिकारी असेल, याचे जे प्रमाणपत्र आहे ते मुख्याध्यापकांनी काय करायचं आहे, दप्तरी जतन करून ठेवायचं आहे. विदर्भातील 11 जिल्ह्यातील राखीव असलेल्या एफ व जी शिष्यवृत्ती संचासाठी पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयापेक्षा कमी असलेल्या विद्यार्थ्यांचा गुणवत्तेनुसार विचार केला जाईल. आता पालकाचा मोबाईल क्रमांक या रकमेने विद्यार्थ्याच्या पालकाचा मोबाईल क्रमांक उपलब्ध असल्यास नमूद करावा, मात्र अनिवार्य असणार नाही. पालकाचा ईमेल आयडी या रकमेमध्ये विद्यार्थ्याच्या पालकाचा ईमेल आयडी उपलब्ध असल्यास नमूद करावा. तो देखील अनिवार्य नाही. म्हणजे पालकाचा मोबाईल नंबर, पालकाचा ईमेल आयडी हा अनिवार्य नाही. आता शुल्क काय आहे, तर शुल्काचा प्रकार या ठिकाणी दिला आहे. शुल्क प्रकार प्राथमिक शिष्यवृत्ती आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती 7वी, 4थी आणि 7वी साठी. आता शुल्क प्रवेश शुल्क आहे. बिगर मागासवर्गीय विद्यार्थी असेल तर त्याला 50 रुपये आणि मागास किंवा दिव्यांग असेल तर त्याला देखील 50 रुपये आहे. आणि या ठिकाणी 7वीला देखील 50 रुपये आहे. परीक्षा शुल्क, प्रवेश शुल्क हा झाला. परीक्षा शुल्क बिगर मागास 150 रुपये, दिव्यांग 75 रुपये. त्याच पद्धतीने 7वीचा आहे 175. एकूण शुल्क म्हणजे 200 रुपये शुल्क बिगर मागास विद्यार्थ्यांसाठी आहे. दिव्यांगासाठी 125 रुपये शुल्क आहे. तसंच इयत्ता 7वी साठी देखील आहे. विलंब शुल्क 50 रुपये. विलंब जर तुम्हाला झाला तर तुम्ही 30/12/2025 ते 2/2/2026 पर्यंत फॉर्म भरला नाही म्हणजे 2 फेब्रुवारी नंतर तुम्ही जर फॉर्म भरला तर तुम्हाला विलंब शुल्क त्या ठिकाणी 50 रुपये द्यावं लागणार आहे. त्यानंतर अतिविलंब शुल्क म्हणजे 18 फेब्रुवारी पर्यंत जरी तुम्ही फॉर्म भरला नाही आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर फॉर्म भरायचा आहे, 17 फेब्रुवारी पर्यंत तुम्ही फॉर्म भरला नाही तर तुम्हाला 18 फेब्रुवारी नंतर फॉर्म भरायचा आहे, तर तुम्हाला प्रतिशुल्क प्रवेश शुल्क, परीक्षा शुल्क, विलंब शुल्क, अतिविलंब शुल्क ₹10 प्रतिदिन प्रति विद्यार्थी याप्रमाणे द्यावं लागणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अतिविलंब किंवा अतिविशेष विलंब शुल्क याच्याऐवजीच आम्हाला काय करायचं आहे तुम्हाला की त्याच्या अगोदरच म्हणजेच त्या ठिकाणी 2 फेब्रुवारीच्या आतमध्येच तुम्हाला काय करायचे आहे, हा जो फॉर्म आहे तो भरायचा आहे. आता शाळा संलग्नता शुल्क 200 रुपये प्रतिवर्ष आहे. तुम्ही जर NMS परीक्षा परिषदेत शाळा संलग्नता शुल्क भरले असेल तरीही शिष्यवृत्ती परीक्षेकरता स्वतंत्रपणे शाळा संलग्नता शुल्क 200 भरणे अनिवार्य राहील. म्हणजेच त्या ठिकाणी काय सांगितलंय, तुम्ही NMS चे परीक्षेसाठी शुल्क भरला असेल तरी हे देखील शुल्क तुम्हाला भरणं अनिवार्य असेल. इयत्ता 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 साठी ज्या शाळांनी शाळा संलग्नता शुल्क भरलेले असेल त्यांना इयत्ता 4थी आणि 7वी साठी पुन्हा शाळा संलग्नता शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. ही खूप महत्वाची म्हणजे सूचना या ठिकाणी लाल अक्षरामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेली आहे की इयत्ता 5वी आणि 8वीची शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तुम्ही जर शाळा संलग्नता शुल्क भरला असेल तर तुम्हाला इयत्ता 4थी 7वी साठी परत भरण्याची आवश्यकता नाही. ऑनलाईन आवेदन पत्रात प्रवेश शुल्क, परीक्षा शुल्क, विलंब शुल्क, अतिविलंब शुल्क, विशेष विलंब शुल्क, एकूण शुल्क आपोआप गणले जाऊन संबंधित चौकटीत नोंदवले जाईल. विशेष सूचना आहे, प्रवेश शुल्क ₹50 सर्व विद्यार्थ्यांना, मागासवर्गीय, बिगर मागासवर्गीय व दिव्यांग यांना लागू आहे. परीक्षा शुल्क महाराष्ट्र शासनाचा अभ्यासक्रम राबवणाऱ्या MSCRT शाळेतील SC, ST, VJA, NTB, NTC, NTD या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कामध्ये सवलत देण्यात आली असून ही सवलत CBSE, ICSE व इतर अभ्यासक्रमाच्या शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लागू नाही. म्हणजे महाराष्ट्र शासनाचा अभ्यासक्रम राबवणाऱ्या MSCRT च्या ज्या शाळा आहेत त्यातील SC विद्यार्थी असतील, ST विद्यार्थी असतील म्हणजे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शुल्कामध्ये सवलत देण्यात आलेली आहे. सर्व अभ्यासक्रमाच्या शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुद्धा परीक्षा शुल्कामध्ये सवलत देण्यात आलेली आहे. उर्वरित SBC, OBC, ओपन या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पूर्ण शुल्क भरावे लागणार आहे. म्हणजेच SBC, OBC आणि ओपन या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शुल्क भरणं गरजेचं आहे. महत्वाचं त्या ठिकाणी सांगितलंय, उपरोक्त ऑनलाईन आवेदन पत्रातील सर्व माहिती भरल्यानंतर सेव्ह अँड प्रिव्ह्यू या बटनावर क्लिक करावे. आपणास विद्यार्थ्याचे ऑनलाईन भरलेले आवेदन पत्र स्क्रीनवर दिसेल. ऑनलाईन आवेदन पत्रात काही दुरुस्ती करायची असल्यास एडिट या बटनावर क्लिक करून दुरुस्ती करता येईल. ऑनलाईन आवेदन पत्रात भरलेली सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करून सबमिट या बटनावर क्लिक करावे. डॅशबोर्डमध्ये आपल्या शाळेतील ऑनलाईन आवेदन पत्र भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांची यादी पेंडिंग पेमेंट स्टुडंट लिस्टमध्ये दिसेल. फी पेमेंट डॅशबोर्डवरील डाव्या बाजूस असलेल्या स्टँडर्ड 4th मधील फी पेमेंट या बटनावर क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर आपणास
पेंडिंग पेमेंट स्टुडंट लिस्टमध्ये आवेदन भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांची एकत्रित यादी दिसेल. सदर यादीतील एखाद्या विद्यार्थ्याचे शुल्क आपणास भरवायचे नसल्यास त्या विद्यार्थ्याच्या नावासमोरील चेकबॉक्सवर क्लिक करून डिसिलेक्ट करावे. त्यानंतर स्क्रीनवरील उजव्या बाजूस असणाऱ्या मेक पेमेंट या बटनावर क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर पेमेंट गेटवेचे पेज स्क्रीनवर दिसेल. त्यावरील योग्य त्या पर्यायाची निवड करून आवश्यक ती माहिती भरावी. मेक पेमेंट या बटनावर क्लिक करून प्रक्रिया पूर्ण करावी. त्यानंतर आपणास भरलेल्या शुल्काची ऑनलाईन रिसिप्ट प्राप्त होईल. ती आपल्या दप्तरी जतन करून ठेवावी. ऑनलाईन आवेदनपत्र भरलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क भरल्यानंतर त्या विद्यार्थ्याची नावे सक्सेसफुली रजिस्टर्ड स्टुडंट लिस्टमध्ये दिसतील व सदर विद्यार्थ्याचे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण होईल. सक्सेसफुली रजिस्ट्रेशन स्टुडंट लिस्टमध्ये दिसणारे विद्यार्थीच परीक्षेस पात्र ठरतील. परीक्षा शुल्क भरल्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्याच्या ऑनलाईन आवेदनपत्रात कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही. उपरोक्त बाबी व्यतिरिक्त आणखी काही अडचण असल्यास हा नंबर त्या ठिकाणी दिलेला आहे. हा हेल्पलाईन क्रमांकावर तुम्ही या नंबरवरती संपर्क साधू शकता. म्हणजे तुम्ही सक्सेसफुली रजिस्ट्रेशन स्टुडंट लिस्ट या ठिकाणी परीक्षा शुल्क भरल्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑनलाईन आवेदनपत्रात कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करता येणार नाही. हा अत्यंत महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी मेसेज आहे. त्याच्यामुळे त्या अगोदरच तुम्हाला संपूर्ण माहिती चेक करून घ्यायची आहे. आणि विद्यार्थ्यांचा हा स्कॉलरशिप इयत्ता 4थी आणि 7वीचा जो फॉर्म आहे तो अचूकरित्या भरायचा आहे. तो ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा त्याची संपूर्ण माहिती आपण या नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर शाळा रजिस्ट्रेशन कशी करायची आहे, कारण की इयत्ता 1ली ते 4थीचे ज्या प्राथमिक शाळा आहेत जिल्हा परिषदेच्या त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही. मग ते रजिस्ट्रेशन करण्याची प्रोसेस कशी आहे ते देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.